आमच्या भारत विकास परिषदेचं आम्ही बहाल केलेलं आहे। तेव्हा त्या दोघांचंही माननीय दिलीप पोपट आणि रविकांतजी कोल्हे सर यांचं टाळ्या वाजवून स्वागत करतात आहे आमचे माननीय अध्यक्ष अतुलजी भारद्वाज सर। आता आपण आमच्या भारत विकास परिषदेचे सुद्धा सदस्य आहात। आपलं स्वागत भारत विकास परिषद अमरावती शाखेमध्ये। आणि यानंतर रविभाऊ आपणाशी काहीतरी सांगू इच्छितात, मी त्यांना आमंत्रित करते। माननीय सचिव शशांकी देशपांडे, भारत विकास परिषद अमरावती शाखा आपल्यामध्ये उपस्थित आहेत। एक दोन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या। रामलल्लाचा अतिशय सुंदर बालकृती जो मूर्ती बनवली, त्यांनी जे चित्र बनवलं ते आमचे सारंग नागठाणे, आणि सारंग नागठाणे इथे कुठे असेल तर त्यांनी मंचावर यायचं। मी दोन्ही महाराजांना विनंती करतो की त्याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं, सत्कार करावा, कारण अनुपजी गुप्तासाठी त्यांनी अतिशय सुंदर असं रामलल्लाचं चित्र बनवलं। मी त्याचं मनापासून अभिनंदन व कौतुक करतो। सर्वांना विनंती करतो की त्याचा सत्कार करावा। तुमच्या माहितीकरता सांगतो, त्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री अमित शहा, देवेंद्रजी फडणवीस, तुमचे एकनाथजी शिंदे या सर्वांचे पोर्ट्रेट बनवलेले आहे। आणि सगळ्यांना म्हणजे आतापर्यंत देवेंद्रजीला दिला, मी होतो त्यावेळेस उपस्थित, एकनाथजी शिंदेला दिला, आता पुढची चक्कर दिल्लीला त्याची राष्ट्रपती आणि अमित शहाची भेट आहे, त्यांना ते चित्र देण्यात येणार आहे। अतिशय सुंदर असं पोर्ट्रेट त्यांनी बनवला। दिलीप भाई आपका भी वो जो साइकिल वाला है वो इसी ने बनाया। तो खूप सुंदर कलाकार आपल्या अमरावतीला, ते म्हणतात ना किंवा जिथं टिकते तिथे खपत नाही। आपल्या अमरावतीतला कलाकार इतका मोठा कलाकार आहे, डिजिटल क्षेत्रामध्ये तुमचा कसाही फोटो असला तरी त्याचे अतिशय उत्कृष्ट सुंदर पोर्ट्रेट बनवत होतो, तर त्याचा सन्मान कौतुक व्हायला पाहिजे होतं असं मला मनापासून वाटतं, म्हणून त्याचं स्वागत केलं। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता दिव्यांगांना जे जॉबचं बोलत होते, जॉब संदर्भात, तर आयोजन कंपनीकडून मला स्पेशली सांगण्यात आलं, जर कुठे असं दिव्यांग असेल आणि त्यांना रोजगाराची आवश्यकता असेल तर आपले पेट्रोल पंप पूर्ण भारतामध्ये आहे, आपण त्याला कुठेही जॉब उपलब्ध करून देऊ शकू। अशी काही आवश्यकता असली तुम्ही आयोजनच्या माध्यमातून त्या दिव्यांगांना पुढे सुद्धा रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल आणि नक्कीच तो यशस्वी होईल। कारण दिव्यांगांना मदत करणं आणि सहकार्य करणं, मदत करण्यापेक्षा सहकार्य करणं, त्यांच्या पार उभं करणं आपलं कर्तव्य आहे। आणि ते कर्तव्य पार पाडण्यात मी बाई आणि दिल्लीला आम्ही सगळे प्रयत्न करू, एवढंच मी या प्रसंगी बोलतो आणि आभार त्यांना बोलावतो। धन्यवाद सर। दोनच वेळ म्हणणार आहे आजच्या कार्यक्रम प्रसंगी। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे। देता देता एक दिवस घेणाऱ्याचे हातही घ्यावे, तर हा हात प्रत्येकाचा या कार्यात लागेल अशी आपण आजच्या दिवशी आशा बाळगूया। आणि कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण वळतो आहोत। माननीय दिलीपभाईची वाट बघतात आहे की कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा ऋणनिर्देश। मी माननीय दिलीपभाईला विनंती करते की ऋणनिर्देश व्यक्त करण्यासाठी त्यांनी आगमन करावे। सबसे पहले तो जो भी अभी समय का जो लेट हुआ है उसके लिए क्षमा प्रार्थी है। और मानव सेवा ही माधव सेवा, ऐसा जो सोच के हम चलते हैं, मैं पर्सनली वो सोच के चलता हूँ। और उसी से जो मैंने कल्पना किया था, जो मैंने संकल्प लिया था, वो आज राम जी के कृपा से, सभी की कृपा से आज ये पूरा हो रहा है। और आभार सभी का, संत श्री सद्गुरु डॉक्टर विनोद शिवाचार्य जी, परम पूज्य संत जी साई संतोष जी महाराज जी, अनुज जी, गुप्ता जी गैविलिया से, और बाकी सब मंच पर उपस्थित सभी महानुभावों का मैं जनाब सत्ता मंडल और गुजराती समाज की तरफ से हृदयपूर्वक आभार व्यक्त करता हूँ। और भारत गेल इंडिया कंपनी, भारत विकास परिषद पुणे, सभी डॉक्टर जो यहाँ पे सब उपस्थित आए हैं, सभी टेक्नीशियन, भारत विकास परिषद अमरावती और सक्षम संगठना जो हमारे यहाँ पहले से सब जुड़ी हुई है हमारे साथ में, संजय से कंधा मिलाकर उम्मीद है, सभी पदाधिकारी और सभी कार्यकर्ताओं का मनपूर्वक आभार व्यक्त करता हूँ। विशेष करके
सभी लाभार्थी फिर साथ में आए हुए उनके सहकारी जिनके वजह से आज